नमस्कार मित्रांनो चंद्रपवाडी पट्ट्यावरती माजी मंत्री श्रीमंत तात्या पाटील यांच्या 17व्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेलं आहे। या शर्यतीसाठी एक किताब असणार आहे, शिवनेरी किताब असं या किताबाचं नाव आहे। तर ही शर्यत कशा पद्धतीने होणार आहे आणि याचं स्वरूप कसं असणार, नियम व अटी याच्याबद्दल आता आपल्यासोबत सगळी पंच कमिटी आहे, हे आपल्याला सगळं सांगते। दादा नमस्कार। नमस्ते। आजचं हे मैदान आता कसं होणार आहे चंद्रपवाडीचं? मैदानी आधी चांगल्या पद्धतीने पार पडणार आहे, ना मेजॉरिटी ना बॅटरी काटे व्यवस्थित कर्नाटक असलं तरी पण काय करत ठीक। ह्या मैदानासाठी किती गट आहेत टोटल? जनरल गट एक, ब गट एक, दुसरा चौसा एक, परत आदत एक आणि घोडा गाडी असं 5 गट आहेत टोटल। 5 गट आहे। प्रत्येक गटात जर गाड्या जास्त नोंद झाल्या तर त्या गाड्या कशा पद्धतीनं सोडणार आहेत? एका गटामध्ये 15 गाड्या सोडणार आहे। त्या हिशोबाने किती गाड्या होतील त्या हिशोबाने गट सोडले जातात। जर 2 गट कुठले झाले, ब गट म्हणा आदत दुसरा म्हणा, हे जर 2 गट झाले तर त्याचं बक्षीस निम्मनीमध्ये ना काय कसं ते आपण ठरवून देऊ, त्यावेळी मैदान बरोबर बोलणं करायला लागणार नाही त्या हिशोबाने ते। आणि ह्याची प्रवेश फी 5%, जाहिरातीत जसं दिले तसं 5% असणार। 5% ठीक आहे। असेल झालेल्या बैलांना पण शिल्ड दिलं जाईल। जो भाग घेतला या मैदानासाठी त्यांना सगळ्यांना शिल्ड मिळेल। ठीक आहे। या मैदानासाठी मग गाडी नोंदणीचं कितपत कालावधी दिलाय? कालावधी काय असं काय नाही, 7 तारखेपर्यंत 2 दिवस आधी हे केलेलं आहे। ठीक आहे। ह्या मैदानाला म्हणजे काही लोकांचा असा पण गैरसमज व्हायला लागलाय की कर्नाटकमध्ये मैदान आहे, यांची बावळाजारांची बैल पळतात त्यामुळे मेजॉरिटी होईल, असं होईल तसं। गाडी कुणाचीही नंबर होऊ दे, त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही। मैदानी आम्ही व्यवस्थित आणि 100% व्यवस्थित पार पाडणार। ठीक आहे। दादा हे पट्टा जुन्या पट्ट्यावरती हे मैदान घेणार आहे, ते पट्ट्याचं पट्टा किती अंतर किती असणार आहे? 5 किलोमीटर 5 किलोमीटर टोटल जाऊन। आता या मैदानासाठी एक खास म्हणजे काय नियम व अटी जरा महत्वाचे आहेत, जास्तीत जास्त महत्वाचे आहेत की काटेकोर पद्धतीनं मैदान होणं गरजेचं आहे। मैदान हे होणं गरजेचं आहे। तर ह्या मैदानासाठी खास असे नियम अटी काय असणार आहे? नियम काय मैदानी करेक्ट होणार आहे। कोण मेजॉरिटी करायच्या हिशोबाने आला त्याला आम्ही इथं म्हणजे पंचकड्यांची व्यवस्थित काम करेल, त्यांचं मैदान एकदम करेक्ट होणार आहे। कोण कसं येऊ दे, मैदान आज कसं झालं असंच मैदान होणार। आणि त्या कोण मोटरसायकली आल्या, कोण ऐकला नाही घातला तर त्याची गाडी फोडणार, त्याला चोख मार मिळेल, कुणाची गाडी असते मैदानी आम्ही रास्तच करणार आहे। ठीक आहे। ह्या मैदानासाठी एका गाडीवान किती बसणार? एक गाडीवान आहे, एकच गाडी, एक गाडीत एक गाडीवान आहे। गाडीवानाला असा स्पेशल 100 बनेरवर बसणार किंवा कशा बनेरवर बस आम्ही बनेन देणार राजाला, आम्ही नाही टी शर्ट बनेन द्यायचं आहे, त्या हिशोबाने बनेन द्यायचं, त्या हिशोबाने त्या हिशोबाने बनेन त्यांना एका गाडी करताना गाड्या चेक करून सोडणार, सगळं चेक करून सोडणार। आणि बॅटरी कोण ड्रायव्हर आज तसं आलं आम्हाला निदर्शन आलं तर आमच्या ड्रायव्हरचं काय करायचं बघतो, आमचं बघतो त्या टायमाला त्याला आमच्या रिप्लाय देतो, चालू गाडी पळत असताना देतो त्याचा रिप्लाय त्याला। त्यामुळे त्यांना व्यवस्थितच यावं इथं मैदानावर, हे मैदान व्यवस्थित होणार आहे। कर्नाटक जरी असलं हे महाराष्ट्रातल्या बेनाडेपेक्षाही पुढलं मैदान होणार आहे, म्हणजे एकदम काटेकोर एकदम चोख मैदान होणार आहे, चोख मैदान होणार। ठीक आहे। प्रवेश फीच आम्ही 5% घेतलेली, त्यामुळे मैदान आम्ही क्लिअरच करणार। मैदानामध्ये काय असं काय ही होणार नाही, इथली गाडी असते, कुणाची गाडी आमची गाडी असू दे, कुणाची असते गाडी ही रास्तच पळणार सगळ्याची, कुणाचे नंबर होते त्यात काय घेणं देणं नाही। तर गाडी एकदम मैदान करेक्टच होणार। आम्ही आमचं मैदान आमचं जर इथलं आम्ही इथलं पंच कमिटीतलं म्हणून आमची बैलगाडी म्हणून अजिबात काय होणार नाही। आमची बैलगाडी पळाली, आमच्या गाडीपेक्षा एक माणूस नसणार, बुजवायला कोण नसणार, बॅट असलं काय नसणार, असं एकदम स्ट्रिक्ट मैदान आम्ही करणार आहे। बाकीच्या सारखं इथं मैदान होणार नाही। कोणीही म्हणजे गाडी पळवाली आम्ही सगळ्यांना सांगितलं, जसं आम्ही शब्द दिलाय तसं आम्ही मैदान करणार आहे। आमची गाडी नंबर होऊ दे ना, ते विषय वेगळा, पण आम्ही मैदान आमची जर गाडी असली आम्ही पंच कमिटीत आहे म्हणून आमची गाडी अजिबात काय नाही, ज्याप्रमाणे गाड्या नोंद आहे त्याप्रमाणे गाड्या लावणार, त्याप्रमाणे सोडणार, त्याप्रमाणे त्यांच्या गाड्या पाहिजे। ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಶ್ರೀಮಂತ ಪಾಟೀಲ್ ಇವರ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಈ ಚಂದ್ರಪವಾಡಿ ಪಟ್ಟ ಮೇಲೆ ಮೈದಾನ ತೆಗೆದಿರುತ್ತದೆ। ಆದ ಕಾರಣ ಜನರಲ್ ಎತ್ತಿನ ಗಾಡಿ ಶರತ್ತಿನ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಪೈಲಾ ಬಹುಮಾನ 2 ಬುಲೆಟ್, ಸೆಕೆಂಡ್ ಬಹುಮಾನ 2 ಶೈನ್ ಹಾಗೂ ತೃತೀಯ ಬಹುಮಾನ 2 HF ಗಾಡಿ ಇಡಲಾಗಿದೆ। ಆದ ಕಾರಣ ಈ ಮೈದಾನವನ್ನು ಯಾವುದು ಮೆಜಾರಿಟಿ ಮಾಡಲಾರದೆ ಯಾರೇ ಎತ್ತಾಗಲಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಎತ್ತಾಗಲಿ ಬೇಕಾದ್ರೆ ಬೇರೆ ಕಡೆಯಿಂದ ಎತ್ತು ಬರಲಿ, ಯಾವ ಎತ್ತು ಬಂದ್ರೂ ಒಂದೇ ಸಮಾನವಾಗಿ ಯಾವುದೂ ಮೆಜಾರಿಟಿ ಮಾಡಲಾರದೆ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಮೈದಾನ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ತಿಳಿಸ್ತೀವಿ। ಪ್ರವೇಶ ಫೀ 5% ಪ್ರವೇಶ ಫೀ ಎಲ್ಲ ಜನರಲ್ ಗಟ್ಟಿ ಇರಲಿ, ಬ ಗಟ್ಟಿ ಇರಲಿ, ಅದತ್ ಇರಲಿ, ಗೋಡಾ ಗಾಡಿ ಇರಲಿ ಎಲ್ಲಕ್ಕೂ 5% ಪ್ರವೇಶ ಫೀ ಇರ್ತದೆ। ಆದ ಕಾರಣ ಈ ಮೈದಾನವನ್ನು ಎಲ್ಲ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ನಡೆಸಿಕೊಳ್ಳುತ್ತೇವೆ ಹಾಗೂ ಕಮಿಟಿಯ निर्णय कोण्या निर्णय ಆಗಿರುತ್ತದೆ। मित्रांनो
हे जे मोकळा रान दिसते, ह्या रानात बैल टेम्पोतून उतरले जातील, बैल असो घोडागाडी असो, आणि त्यानंतरनं टेम्पो सगळ्या एक साईडला पार्किंग केल्या जातील. हे समोर बेड दिसते, हे बेड काढून इथं नाश्तावाल्यासने म्हणजे नाश्ता व्यावसायिक जे आहेत त्यांच्यासाठी इथं सोय केली जाणार आहे एक साईडला, आणि तिथं सगळ्यांनी नाश्त्याची जी गाड्या आहेत तिथं लावायची. त्यानंतरनं मित्रांनो इथे एक पुढं बांध दिसतोय, ह्या बांधाजवळनं हुई केली जाईल. हे जे समोर बांध दिसतो यो, आता तुम्हाला सगळा पट्टा इथनं दाखवतो मित्रांनो की कशा पद्धतीनं पंचकमिटीनं जे जुना चंद्रपवाडीचा पट्टा आहे ते तयार करून घेतला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं पट्टा केला आहे की जेणेकरून बैलांना पळण्यास पैस पळता यावं अशा पद्धतीने हे पट्टा केला आहे. इथं मित्रांनो फायनलची रेग आहे, आणि इथून हे आता पट्टा तुम्ही बघू शकता मित्रांनो. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक बघायला मिळालं नाही की ते म्हणजे डॉक्युमेंट. तर येताना बैल मालकांचे आधार कार्ड, कलर झेरॉक्स, आणि त्याच्यानंतरनं बैलाचा कलर फोटो, त्यासोबत गाडीवानाचं आधार कार्डचा कलर झेरॉक्स, बैलाचं लंपी सर्टिफिकेट, बैलाचं हेल्थ सर्टिफिकेट, अशा पद्धतीची कागद हे सगळ्या गटासनी गरजेचे आहेत घेऊन येणे, आणि कोणी विसरून येऊ नका. ज्या त्यावेळी घेतलं जातील. आणि दुसऱ्या चौशाची जी आदतची जी गाडी आहेत त्यांचे दात चेक करून म्हणा हे त्या पद्धतीनं गाड्या उभा केल्या जातील. इथून मित्रांनो आता इथं डाव्या साईडला, इथून डाव्या साईडला हे बघा जे शेत आहे त्या शेतातून वाट काढून इथनं पट्टा हे केलेला आहे पंचकमिटीने. अतिशय चांगल्या पद्धतीने सुटसुटीत पट्टा आहे. आणि प्रेक्षकांना एक माझ्याकडून विनंती आहे की एका साईडला उभारून जर मैदान आपण बघितलं तर अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला बैल, आपल्या आवडता जो बैल पळणार आहे तो आपल्याला बघता येईल, आणि जेणेकरून त्या बैलाला पण, आपल्या आवडत्या बैलाला पण पळायला जागा राहील, एकमेकांना फैट घालायला पण जागा राहील त्यांना. इथं ट्रॅक्टर बघा मित्रांनो, पण अजून काम चालू आहे पट्ट्यावरती. अतिशय चांगल्या पद्धतीने हे चाकोर मारल्या एक साईडला, आणि पलीकडच्या साईडला पण आहे, उजव्या साईडला डाव्या साईडला दोन्ही साईडला चाकोर मारलेले आहे. इथून मित्रांनो डाव्या हाताला कॅनल आहे. तर गाडीवानांनी काळजी घ्यावी की जेणेकरून बैलाला कोणती दुखापत होऊ नये याच्याकरता. इथून टू व्हीलर पण पास होत नाही, आणि ह्या मैदानाला पंचकमिटीची एखादी टू व्हीलर असेल किंवा नसेल अशा पद्धतीने एक काटेकोर आणि चोख पद्धतीनं मैदान होणार आहे. हे मित्रांनो आता ही जी मी जसं दाखवतोय तशा पद्धतीने हे रान आहे. आणि पण बऱ्यापैकी गाडीवानांना तर पट्टा हे माहितीच आहे, कारण की परवाच आजच 2 तारखेला मैदानी ह्या पट्ट्यावरती घेतलं, जेणेकरून गाडीवानांना पण कळावं की पट्टा कशा पद्धतीने आहे. प्रत्येक वेळेला जसं आपण इतर गावाच्या मैदानाला गेलो की आपण पट्टा बघायला जातोय, तर इथं जेणेकरून गाडीवानांना पट्टा बघायला जाणं लागू नये एवढ्याकरता हा व्हिडिओ पण केला, आणि आज मैदान पण ठेवलं होतं 2 तारखेला. आणि मैदान ठेवलेलं जेणेकरून बैलांना पळता कसं बैल पळतील सुटसुटीत, जे आपण काम केलं आहे पंचकमिटीनं ते कशा पद्धतीने झालं आहे हे बघण्यासाठी आज इथं मैदान पण केलं. मैदान पण झालं अतिशय चांगल्या पद्धतीनं. मित्रांनो ही आता बघा वाट कशा पद्धतीनं ही जी दिसते आहे, या अशाच पद्धतीने ही पंचकमिटीनं पट्टा केलेला आहे. अतिशय चांगला पट्टा आहे. तिथून गाड्या हे म्हणजे ज्या लोकांना माहिती आहे त्या लोकांना जे जुना चंद्रपवाडीचा पट्टा आहे त्या रानात गाड्या फिरायला जात होत्या तिथंच जाणार आहेत. इथून मित्रांनो हे डांबरी पास करून म्हणजे कच्चाच आहे हे रस्ता या जायचा. इथं मित्रांनो इथून पुढे गेल्यानंतर दुसऱ्याचा उशाचा कलर आहे, एक मातीचा ढीग आहे, त्या ढिगाला येडा घालून गाड्या माघारी येतात. आणि त्या ढिगापासून जरासं वरतीकडे गेलं की 200-300 मीटरवरती झाड आहे, त्या झाडाला येडा घालून तिथनं जनरल अ गटाच्या आणि जनरल ब गटाच्या गाड्या फिरून माघारी येणार. तर मित्रांनो काय झालं की आम्हाला वाटलं इथं कलर असल्यामुळे आम्ही इथूनच येडा घातला, आणि तर इथून पुढं अनेक 200-300 मीटरवरती तो जनरल अ गटाचा आणि जनरल ब गटाचा कलर आहे. मित्रांनो तुम्हाला दाखवतो इथं दुसऱ्या चौशाचा कलर कुठं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं कलरचं पण नियोजन पंचकमिटीनं केलेलं आहे. इथं बघा इथून गाड्या दुसऱ्या चौशाच्या फिरत्यात. पण मित्रांनो इथनं जो पुढं गेलेला रस्ता तिथनं 200 ते 300 मीटरवरती एक झाड आहे, त्या झाडाला जनरल अ गटाच्या आणि जनरल ब गटाच्या गाड्या येडा घालून येणार आहेत. आणि मग माघारी हा या पट्ट्यानं फायनलला गाड्या जातील जनरल गटाच्या आणि जनरल ब गटाच्या. तर मित्रांनो अशा पद्धतीनं हा पट्टा असणार आहे.
आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.